गुरुवारी रात्री बांगलादेशात काही इस्लामिक कट्टरतावाद्यांनी टिपू चंद्र दास या हिंदू तरुणाचा गळा चिरून ठार मारलं. त्याच्या मृतदेहावर उड्या मारल्या. नुसतंच ठार मारून थांबले नाही तर त्याचा मृतदेह झाडाला बांधला. त्या मृतदेहाला काठ्यांनी मारलं आणि पेटून दिलं. त्याचा गुन्हा काय होता तर त्याच्याकडून इस्लाम प्रेषिताचा अपमान करण्यात आला होता. अशा अपमानाचा बदला म्हणून एवढा हालाल करून मारण्याची शिकवण फक्त एकच अधर्म देऊ शकतो. त्याच अधर्माच्या शिकवणीतून छत्रपती संभाजीराजांना हलाल करून मारलं होतं. त्याच शिकवणीतून कन्हैयालालचा गळा चिरला होता. त्याच शिकवणीतून हृदयपाल, उत्सव मंडल, पार्थ विश्वास पिंटू, आकाश दास, प्रांता तालुकदार, उत्सव कुमार अशा शेकडो जणांची हत्या करण्यात आली. गाझामध्ये हल्ले झाले तर गळा काढून ढिंडोरा पिटणारे आता गप्प आहेत. इंडिया गेटवर मेणबत्त्या जाळणारे आता गप्प आहेत. मॉब लिंचिंगला धर्म नसतो म्हणणारे आता गप्प आहेत. गेल्या 2 महिन्यांपूर्वी कला स्वातंत्र्याच्या नावाखाली ऐन नवरात्रीत मुंबईतल्या कुलाबा परिसरातल्या मस्करा गॅलरीत हिंदू देवी देवतांचे नग्न चित्र काढले होते. सहिष्णू हिंदूंनी जर हिंदू देवी देवतांचा अपमान म्हणून कट्टरतावाद दाखवला असता तर जगभरातल्या मीडियाने ऑल आईज ऑन मुंबई केलं असतं. पण बांगलादेशात जेव्हा हे होतंय तेव्हा मात्र जाणीवपूर्वक डोळ्यांवर पडदा टाकून चुप्पी साधण्यात येते. समरशेष हे नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ हे समय लिखेगा उनके भी अपराध. फक्त अपराधच नाही तर या कट्टरतावादात त्यांची देखील घरं जळणार आहेत. कारण हाच इतिहास आहे.